विद्यार्थी मित्र हो, मागील तासाला आपण शास्त्र म्हणजे काय आणि शास्त्राचे दोन प्रकार यांचा अभ्यास केलेला आहे. आज आपण अर्थशास्त्र या संकल्पनेचा अभ्यास करणार आहोत. अर्थशास्त्र याचा अर्थ आणि व्याख्या अभ्यासणार आहोत. अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे, जसं की समाजशास्त्र, नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र, मानसशास्त्र ही जशी सामाजिक शास्त्र आहेत, तशाच पद्धतीने अर्थशास्त्र हे देखील सामाजिक शास्त्र म्हणून ओळखले जाते. कारण अर्थशास्त्रामध्ये देखील मानवाच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो. मात्र अर्थशास्त्रामध्ये मानवाची आर्थिक वर्तणूक अभ्यासली जाते. अर्थशास्त्राला इंग्रजीमध्ये इकॉनॉमिक्स असं या ठिकाणी म्हटले जाते. इकॉनॉमिक्स हा शब्द मूळ ग्रीक शब्द इकॉनॉमिया या शब्दापासून बनलेला आहे. याचा अर्थ कौटुंबिक व्यवस्थापन असा आहे. म्हणजे अर्थशास्त्रामध्ये कुटुंबाचं व्यवस्थापन कसे केले जावे, कोणकोणत्या गोष्टी कराव्यात याचा बारकाईने अभ्यास केला जातो. म्हणून अर्थशास्त्र हे कौटुंबिक व्यवस्थापनाचे शास्त्र असं देखील आपण म्हणू शकतो. पॉल सॅम्युएल्सन यांनी अर्थशास्त्राचे वर्णन सामाजिक शास्त्राची राणी असे केलेले आहे. कारण अर्थशास्त्रामध्ये विविध आर्थिक घडामोडींचा अभ्यास केला जातो. आणि या आर्थिक घडामोडींवरतीच राज्याची किंवा राज्याची आर्थिक प्रगती अवलंबून असते. आणि म्हणून सर्व सामाजिक शास्त्रांची राणी म्हणजे अर्थशास्त्र असं त्याचं त्यांनी वर्णन केलेले आपल्याला दिसून येते. अर्थशास्त्र हे मानवाच्या आर्थिक वर्तणुकीच्या अभ्यासाशी निगडित आहे. मानवाची आर्थिक वर्तणूक ही सतत बदलणारी आहे. प्रत्येक आर्थिक क्रियेच्या वेळेला मानवाची आर्थिक वर्तणूक बदलत असलेली आपल्याला आढळून येते. व्यक्ती आपल्या जीवनामध्ये अनेक आर्थिक क्रिया करत असतो. यामध्ये उपभोग घेण्याच्या आर्थिक क्रिया, खरेदी विक्रीच्या आर्थिक क्रिया, गुंतवणूक करण्याच्या आर्थिक क्रिया, बचती संदर्भातील आर्थिक क्रिया अशा विविध प्रकारच्या आर्थिक क्रिया या व्यक्तीकडून होत असतात. आणि या प्रत्येक आर्थिक क्रियेच्या वेळी व्यक्तीची वर्तणूक आहे ही बदललेली आपल्याला पाहायला मिळते. मानवाच्या गरजांचा विचार केला तर मानवाच्या गरजा या अमर्याद आहेत. मात्र गरजा पूर्ण करण्याची साधनंही मर्यादित आहेत. व्यक्ती आपल्या अमर्याद गरजा या मर्यादित साधनातून कशा पूर्ण करते याचा देखील अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जातो. मानवाला आपल्या गरजा पूर्ण करताना एकाच वेळी सर्व गरजा पूर्ण करता येत नाहीत. त्यासाठी व्यक्तीला गरजांचा प्राधान्यक्रम ठरवावा लागतो. या प्राधान्यक्रमामध्ये जीवनावश्यक गरजा, सुखद गरजा आणि चैनीच्या गरजा असं गरजांचं वर्गीकरण केलं जातं. प्रथमतः व्यक्ती जीवनावश्यक गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करते, जसे की अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य या मूलभूत गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर सुखद गरजा. या सुखद गरजांमध्ये वॉशिंग मशीन, मिक्सर अशा सुखद वस्तू आहेत. या वस्तू आणून त्या गरजा आपल्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर चैनीच्या गरजा. यामध्ये मोटारसायकल खरेदी करणं असेल, त्याचबरोबर सोने, हिरे खरेदी करणे अशा इतर चैनीच्या गरजा आहेत. या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न ही व्यक्ती करत असलेली आपल्याला दिसून येते. तर अशा पद्धतीने व्यक्ती आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी गरजांचा प्राधान्यक्रम ठरवते आणि त्यानुसार आपल्या गरजा पूर्ण करते. आणि या पूर्ण कशा केल्या जातात किंवा कशा कराव्यात या संदर्भातील अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जातो. अर्थशास्त्र म्हणजे काय या संदर्भातील व्याख्या अनेक अर्थशास्त्रज्ञांनी केलेल्या आहेत. या अर्थशास्त्रज्ञांच्या व्याख्यांच्या आधारे आपल्याला अर्थशास्त्र म्हणजे काय याचा अर्थ अधिक समजावून घेता येईल. तर प्रथमतः आपण कौटिल्य यांचा अर्थशास्त्राविषयी जो दृष्टिकोन आहे त्या दृष्टिकोनाचा आपण अभ्यास करणार आहोत. कौटिल्य यांना चाणक्य किंवा विष्णुगुप्त म्हणूनही ओळखले जातात. कौटिल्य हे पेशाने शिक्षक होते.
त्यांचे शिक्षण तक्षशिला विद्यापीठामध्ये झाले आणि त्याच ठिकाणी त्यांनी शिक्षण घेऊन अध्यापनाच्या कार्याला सुरुवात केली. ते अर्थशास्त्र आणि राज्यनीती या विषयांचं अध्यापन कार्य करत होते. चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळातील ते राजकारणी, तत्त्वज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि सल्लागार म्हणून त्यांना ओळखले जातात. दुसऱ्या शतकामध्ये नंद घराणेशाहीची हुकुमशाही होती आणि ही हुकुमशाही त्यांना मोडीत काढायची होती आणि म्हणून कौटिल्य त्यांचा शिष्य चंद्रगुप्त मौर्य यांना राजा बनवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना राजा बनवले. चंद्रगुप्त मौर्य राजा झाल्यानंतर त्या राज्यामध्ये कौटिल्य हे त्या ठिकाणी महामंत्री म्हणून कार्यरत होते. ते चंद्रगुप्त मौर्य यांना राज्य कसं असावं आणि ते कसं चालवावं त्या संदर्भातील सल्ला देण्याचं काम करत असत. तसेच ते काही तात्विक विचार देखील राजांना सांगत असत. त्याच पद्धतीने कौटिल्य यांनी राजकीय अर्थव्यवस्थेवरती आधारित अर्थशास्त्र हा महत्त्वाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये त्यांनी राजनीती संदर्भात आपले विचार मांडलेले आहेत. राजा कसा असावा, त्याने राज्य कसं चालवावं, राजाने राज्यातील लोकांचं कल्याण कसं करावं, लोकांच्या कल्याणासाठी संपत्ती निर्मिती कशी करावी या संदर्भातील विचार त्यांच्या ग्रंथामध्ये मांडलेले दिसून येतात. याच ग्रंथामध्ये त्यांनी अर्थशास्त्र म्हणजे काय याचा देखील अर्थ सांगितलेला आहे. कौटिल्य यांच्या मते अर्थ म्हणजे संपत्ती आणि शास्त्र म्हणजे विज्ञान आणि म्हणून अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचे संपादन आणि व्यवस्थापन होय अशी व्याख्या त्यांनी केलेली आहे. अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचे संपादन आणि व्यवस्थापन होय अशी व्याख्या कौटिल्य यांनी केलेली दिसून येते. याचा अर्थ असा की संपत्ती कशी निर्माण करावी आणि निर्माण केलेल्या संपत्तीचे व्यवस्थापन कसे करावे की जेणेकरून त्यातून राज्यातील किंवा देशातील लोकांचं कल्याण होईल, राज्याचा किंवा देशाचा त्यातून विकास होईल. या दृष्टिकोनातून या संपत्तीचा पर्याप्त वापर कसा करावा किंवा त्याचं व्यवस्थापन कसं करावं याचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जातो आणि या संदर्भातील विचार कौटिल्य यांनी त्या ठिकाणी मांडलेले आपल्याला दिसून येतात. कौटिल्य यांनी आपल्या अर्थशास्त्रीय विचारांमध्ये विविध मुद्दे मांडलेले दिसून येतात. त्यामुळे पहिला मुद्दा आपल्याला असं सांगेल की सरकार किंवा राजाची महत्त्वपूर्ण भूमिका. देशातील सरकारची किंवा राजाची भूमिका ही महत्त्वाची असते. त्यांनी देशाच्या विकासासाठी किंवा राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. त्यांनी देशातील लोकांचं कल्याण करण्यासाठी संपत्ती निर्माण केली पाहिजे आणि ही संपत्ती निर्माण करून त्याचा उपयोग राज्याच्या विकासासाठी, लोकांच्या कल्याणासाठी करणं आवश्यक आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की देशाच्या विकास कार्यामध्ये किंवा राज्याच्या विकास कार्यामध्ये सरकारची किंवा त्या राज्याची भूमिका महत्त्वाची मानली जाते. त्यानंतर त्यांनी दुसरा विचार असा मांडलेला आहे की संपत्ती निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करून राजाचे कल्याण करणे. हे राजाने राज्याचे कल्याण करण्यासाठी संपत्ती निर्माण करणं आवश्यक आहे. या संपत्तीमध्ये त्यांनी विविध प्रकारची संपत्ती निर्माण केली पाहिजे. त्यामध्ये मानवी संपत्ती असेल, प्राणी संपत्ती असेल, युद्ध संपत्ती असेल, अशा विविध प्रकारची संपत्ती त्यांनी निर्माण केली पाहिजे आणि याचा उपयोग राजाच्या कल्याणासाठी, जनतेच्या कल्याणासाठी करणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढचा विचार त्यांचा असा आहे की सुशासनासाठी कार्यक्षम प्रशासन यंत्रणेची आवश्यकता. देशाचा कारभार किंवा राज्याचा कारभार व्यवस्थित चालवायचा असेल तर त्या देशामध्ये किंवा राज्यामध्ये सुशासनासाठी कार्यक्षम प्रशासन यंत्रणा असणे आवश्यक ठरते. म्हणजेच त्या राज्याचा कारभार किंवा देशाचा कारभार पाहणारे
जे प्रशासकीय कर्मचारी वर्ग आहे तो कार्यक्षम असला पाहिजे, त्याला कामाचा अनुभव असला पाहिजे, त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं असलं पाहिजे आणि या कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम केले पाहिजे की जेणेकरून त्यातून लोकांचं कल्याण होईल, राज्याचा किंवा देशाचा विकास होईल. अशा प्रकारची ती कार्यक्षम यंत्रणा असणे आवश्यक असते, तरच राज्याचा आणि देशाचा विकास होऊ शकतो. त्यानंतर पुढे विचार त्याने असा मांडलेला आहे, अर्थशास्त्रामध्ये राजकीय कल्पनांचे संकलन. कौटिल्य यांनी अर्थशास्त्रामध्ये विविध राजकीय कल्पनांचे संकलन केलेले आहे. विविध संकल्पना त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत. राज्यामध्ये कोणकोणती पदं असावीत आणि ती कोणाला दिली जावीत या संदर्भातील देखील विचार त्यांनी त्या ठिकाणी मांडलेले आहेत. त्यामध्ये राजा, प्रधान, त्यानंतर अशी विविध पदं राज्यामध्ये निर्माण केली जायची आणि त्या त्या पदानुसार त्यांना कामं वाटून दिली जात असत. तर त्या संदर्भातील देखील कल्पना कौटिल्य यांनी आपल्या अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये मांडलेले दिसून येतात. तर अशा पद्धतीने कौटिल्य यांनी आपला अर्थशास्त्रीय दृष्टिकोन आहे हा मांडलेला आपल्याला दिसून येतो. तर अर्थशास्त्र म्हणजे काय या संदर्भातील अनेक अर्थशास्त्रज्ञांनी देखील व्याख्या केलेल्या आहेत. या व्याख्यांच्या आधारे देखील आपल्याला अर्थशास्त्र म्हणजे काय याचा अभ्यास करता येईल. त्यामध्ये पहिली व्याख्या केलेली आहे ॲडम स्मिथ यांनी. ॲडम स्मिथ यांनी संपत्तीवरती आधारित अर्थशास्त्राची व्याख्या केलेली दिसून येते. ॲडम स्मिथ हे सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांना अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जातात. ॲडम स्मिथ यांनी 1776 राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ लिहिला आहे आणि या ग्रंथामध्ये त्यांनी अर्थशास्त्र म्हणजे काय याचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ॲडम स्मिथ यांच्या मते अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचे शास्त्र होय अशी व्याख्या ॲडम स्मिथ यांनी या ठिकाणी मांडलेली आहे. अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचे शास्त्र होय म्हणजे ॲडम स्मिथ यांच्या मते अर्थशास्त्रामध्ये विविध प्रकारच्या संपत्तींचा अभ्यास केला जातो. ती संपत्ती कशी निर्माण करावी आणि त्याचा गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा विकास करण्यासाठी त्याचा उपयोग कसा करावा या संदर्भातील विचार त्यांनी त्या ठिकाणी मांडलेले आहेत. संपत्ती ही विविध प्रकारची असते. त्यामध्ये खनिज संपत्ती, वनस्पती संपत्ती, प्राणी संपत्ती, मानवी संपत्ती, भांडवली संपत्ती, जलसंपत्ती अशा विविध प्रकारची संपत्ती असते. आणि या संपत्तीचा आपल्या देशाच्या विकास कार्यामध्ये आणि देशातील लोकांसाठी कसा उपयोग करावा या संदर्भातील विचार ॲडम स्मिथ यांनी मांडलेले आहेत. आणि म्हणून ॲडम स्मिथ यांनी अर्थशास्त्र म्हणजे काय म्हटलेलं आहे, संपत्तीचे शास्त्र आहे असं या ठिकाणी म्हटलेले आहे. ॲडम स्मिथ यांनी अर्थशास्त्रीय दृष्टिकोनाचा जर विचार केला तर त्यांनी अनेक मुद्दे त्या ठिकाणी मांडलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये पहिला मुद्दा निर्हस्तक्षेपाचे धोरण. ॲडम स्मिथ यांनी देशाच्या कारभारामध्ये सरकारचे निर्हस्तक्षेपी धोरण मांडलेले आहे. म्हणजे देशाच्या सरकारने देशाच्या आर्थिक व्यवहारांमध्ये कोणत्याही प्रकारची ढवळाढवळ करू नये, फारसा हस्तक्षेप करू नये. देशाची अर्थव्यवस्था आहे ही स्वयंचलित आहे असं त्यांचं मत आहे. ती कार्यान्वित करण्यासाठी सरकारला हस्तक्षेप करण्याची गरज नाही. ती निसर्गतः नैसर्गिकरित्या कार्यान्वित होऊ शकते. अशा पद्धतीचा विचार ॲडम स्मिथ यांनी मांडलेला आढळून येतो. त्यानंतर पुढे त्यांनी भांडवल व संपत्तीचा साठा. देशाचा विकास करायचा असेल तर देशाच्या विकास कार्यामध्ये भांडवल आणि संपत्तीचा साठा असणं खूप महत्त्वाचं आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. देशाचा विकास होण्यासाठी भांडवली साधनांची खूप आवश्यकता भासते आणि ही जर भांडवली साधनं विपुल प्रमाणात असतील तर त्या भांडवली साधनांचा उपयोग करून आपल्या देशाची प्रगती वेगाने करता येते. म्हणून त्यांनी आर्थिक विकासामध्ये किंवा अर्थव्यवस्थेमध्ये भांडवली आणि संपत्तीच्या साठ्याला खूप महत्त्वाचे स्थान दिलेले आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर पुढे त्यांनी आर्थिक घडामोडींमध्ये नैसर्गिक नियम याचा विचार केलेला आढळून येतो.
देशाच्या आर्थिक घडामोडी आहेत, या आर्थिक घडामोडींमध्ये त्यांनी नैसर्गिकरित्या होतील आणि या नैसर्गिकरित्या होत असताना त्यामध्ये सरकारी हस्तक्षेप करण्याची काही गरज नाही असा विचार त्यांनी त्या ठिकाणी मांडलेला आढळून येतो. देशातील उत्पादन क्रिया, उपभोगाची क्रिया, खरेदी विक्रीची क्रिया, गुंतवणुकीची क्रिया, या सर्व क्रिया आहेत, या सर्व आर्थिक क्रिया आहेत, त्या निसर्गतः घडून येतील आणि त्यातून देशाची प्रगती होईल. जर देशामध्ये उत्पादन कार्यामध्ये वाढ झाली तर त्यातून रोजगार निर्मिती होईल. रोजगार निर्मिती झाली तर त्यातून लोकांचं उत्पन्न वाढेल. उत्पन्न वाढलं तर खरेदी विक्रीची क्रिया वाढेल आणि त्यातून देशाचं राष्ट्रीय उत्पन्न वाढून देशाच्या प्रगतीला हातभार लागेल. आणि या सर्व क्रिया निसर्गतः या ठिकाणी घडून येतील. अशा पद्धतीचा विचार ॲडम स्मिथ यांनी या ठिकाणी मांडलेला आहे. त्यानंतर पुढचा विचार त्याने वृद्धीच्या सिद्धांतांमध्ये श्रम विभाजन या विशिष्ट पैलूला महत्त्व दिले आहे. ॲडम स्मिथ यांनी देशाची आर्थिक वृद्धी करायची असेल तर देशामध्ये श्रम विभाजन करणं आवश्यक आहे असा विचार त्यांनी त्या ठिकाणी मांडलेला आहे. म्हणजे श्रमिकांचं वर्गीकरण करणे किंवा विशेषीकरण करणं आवश्यक आहे. आणि जर असं विशेषीकरण झालं तर प्रत्येक श्रमिकाला एक विशिष्ट काम देता येईल आणि ते विशिष्ट काम देण्याने देशातील उत्पादन कार्य वेगाने होईल आणि त्यातून देशाचा विकास हा वेगाने होण्यास किंवा आर्थिक क्रिया वेगाने होण्यास मदत होईल. त्यासाठी श्रमाचं विभाजन होणं खूप महत्त्वाचं आहे असं त्यांनी विचार त्या ठिकाणी मांडलेला दिसून येतो. तर अशा पद्धतीने ॲडम स्मिथ यांनी अर्थशास्त्रासंदर्भात आपले विचार मांडलेले आहेत. त्यांच्यामध्ये अर्थशास्त्र म्हणजे काय, तर अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचे शास्त्र होय असा विचार किंवा व्याख्या त्यांनी अर्थशास्त्राची केलेली आहे. त्यानंतर पुढची व्याख्या प्राध्यापक आल्फ्रेड मार्शल यांनी केलेली आहे. मार्शल यांची व्याख्या कल्याणावरती आधारलेली आहे. डॉक्टर मार्शल किंवा प्राध्यापक मार्शल हे नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांना सूक्ष्म अर्थशास्त्राचे शिल्पकार म्हणून देखील या ठिकाणी संबोधले जातात. मार्शल यांनी 1890मध्ये अर्थशास्त्राची मूलतत्वे हा ग्रंथ प्रकाशित केला आहे आणि या ग्रंथामध्ये त्यांनी विविध संकल्पना आणि नियम या ठिकाणी सांगितलेले आहेत. आणि त्यामुळे अर्थशास्त्राची मूलतत्वे हा अर्थशास्त्रातील महत्त्वपूर्ण ग्रंथ या ठिकाणी ठरलेला आहे. या ग्रंथामध्ये त्यांनी अर्थशास्त्र म्हणजे काय हे देखील सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आल्फ्रेड मार्शल यांच्या मते अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. या शास्त्रात प्राप्ती व आवश्यकतेनुसार उपलब्ध संसाधनांचा पर्याप्त वापर, या संबंधित वैयक्तिक व सामाजिक वर्तणुकीचा अभ्यास केला जातो. मार्शल यांच्या मते अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. म्हणजे अर्थशास्त्रामध्ये देशातील लोकांचं कल्याण कसं व्हावं आणि हे कल्याण करण्यासाठी त्यांच्या कोणकोणत्या सुविधा त्यांना उपलब्ध करून दिल्या जाव्यात की जेणेकरून त्या सुविधांचा उपभोग घेतल्याने लोकांच्या कल्याणामध्ये वाढ होईल, त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावेल आणि सुखकर जीवन, आनंददायी जीवन त्यांना जगता येईल. तर यामध्ये विविध सुविधा लोकांच्या कल्याणासाठी पुरवणं आवश्यक ठरते. त्यामध्ये शिक्षणाची सुविधा, आरोग्यविषयक सुविधा, वाहतुकीच्या सुविधा, दळणवळणाची साधनं, अशा विविध प्रकारच्या सुविधा देशातील लोकांना देणं आवश्यक असते. आणि त्या जर सुविधा त्यांना व्यवस्थित पुरवण्यात आल्या तर त्या आधारावरती देशातील लोकांच्या राहणीमानामध्ये सुधारणा होते आणि त्यातून देशाच्या प्रगतीला देखील हातभार लागतो. आणि म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. या शास्त्रात प्राप्ती व आवश्यकतेनुसार उपलब्ध संसाधनांचा पर्याप्त वापर, या संबंधित वैयक्तिक व सामाजिक वर्तणुकीचा अभ्यास केला जातो. तर यामध्ये देशातील जी काही वेगळ्या प्रकारची साधनसंपत्ती आहे या साधनसंपत्तीचा मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी पर्याप्त वापर कसा करावा आणि तो वापर करत असताना त्यातून वैयक्तिक आणि सामाजिक वर्तणूक कशी असावी किंवा कशी केली जावी याचा अभ्यास आहे. हा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आणि म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की अर्थशास्त्र हे
मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. या शास्त्रात प्राप्ती व आवश्यकतेनुसार उपलब्ध संसाधनांचा पर्याप्त वापर यासंबंधित वैयक्तिक व सामाजिक वर्तणुकीचा अभ्यास केला जातो, अशी व्याख्या त्याने या ठिकाणी मांडलेली दिसून येते. या व्याख्यांच्या आधारे आपल्याला त्यांचे अर्थशास्त्रीय काही विचार आपल्या पुढील मुद्द्यांच्या आधारे सांगता येतात. त्यामध्ये पहिला मुद्दा असा आहे की अर्थशास्त्र म्हणजे सामान्य माणसाचा अभ्यास. अर्थशास्त्रामध्ये सामान्य मानवाच्या किंवा सामान्य माणसाच्या वर्तणुकीचा अभ्यास केला जातो की एखादी व्यक्ती विविध प्रकारच्या आर्थिक क्रिया करताना कोणकोणत्या प्रकारची वर्तणूक करते, ती वर्तणूक अर्थशास्त्रामध्ये अभ्यासली जाते. जसे की उपभोगाची वर्तणूक असेल, खरेदी विक्रीची आर्थिक क्रिया आहे त्या आर्थिक क्रियेची वर्तणूक असेल, गुंतवणूक करताना व्यक्तीकडून केली जाणारी वर्तणूक असेल, बचत करताना व्यक्तीकडून केली जाणारी वर्तणूक असेल, अशा विविध वर्तणुकींचा अभ्यास हा अर्थशास्त्रामध्ये केला जातो. नंतर पुढचा मुद्दा असा मांडला आहे की अर्थशास्त्र म्हणजे आर्थिक वर्तनाचे शास्त्र. म्हणजे अर्थशास्त्रामध्ये आर्थिक वर्तनाचा अभ्यास केला जातो. इतर वर्तन अभ्यासले जात नाही, जसं की सामाजिक वर्तन किंवा नागरिक म्हणून वर्तन, राजकीय वर्तन याचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जात नाही. अर्थशास्त्रामध्ये मानवाच्या आर्थिक वर्तणुकीचा अभ्यास केला जातो की प्रत्येक आर्थिक क्रिया करताना व्यक्ती आपले वर्तन कसं करते हे अभ्यासले जाते. उदाहरणार्थ वस्तूची खरेदी करत असताना ग्राहकाची वर्तणूक कशी असते, त्यानंतर वस्तूची विक्री करताना विक्रेत्याची किंवा उत्पादकाची वर्तणूक कशी असते, व्यक्ती एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करताना ती गुंतवणूक करण्यासंदर्भातील त्याची वर्तणूक कशी असते, अशी जी काही विविध आर्थिक वर्तनं आहेत ही आर्थिक वर्तनं अर्थशास्त्रामध्ये अभ्यासली जातात. त्यानंतर पुढे त्यांनी अर्थशास्त्र म्हणजे भौतिक कल्याणाचा अभ्यास असा विचार मांडलेला आहे की अर्थशास्त्रामध्ये मानवाच्या भौतिक कल्याणाचा अभ्यास केला जातो. मानवाचे जीवन सुखकर होण्यासाठी त्यांना भौतिक सुखसुविधांची गरज असते, भौतिक वस्तूंची गरज भासते आणि या भौतिक सुविधा कशा निर्माण कराव्यात आणि त्यातून मानवाचं कल्याण कसं साध्य करावं याचा अभ्यास अर्थशास्त्र करते. या भौतिक सुविधांमध्ये विविध सुविधा येतात. त्यामध्ये वाहतुकीची साधनं असतील, मनोरंजनाची साधनं असतील, त्याचबरोबर या ठिकाणी काही तांत्रिक किंवा यंत्रसामग्री असेल, अशा अनेक सुविधा आहेत किंवा भौतिक वस्तू आहेत. त्या भौतिक वस्तूंची निर्मिती केली जाते आणि लोकांच्या कल्याणासाठी ती उपलब्ध करून दिली जाते. त्यानंतर पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे की अर्थशास्त्र केवळ संपत्तीचा अभ्यास नाही. अर्थशास्त्र केवळ संपत्तीचा अभ्यास करत नाही. म्हणजे अर्थशास्त्रामध्ये केवळ संपत्तीचाच अभ्यास केला जातो असं नाही, तर संपत्तीबरोबरच मानवाच्या कल्याणाचा देखील अभ्यास केला जातो, असे मत प्राध्यापक मार्शल यांनी मांडलेले आहे. तर अशा पद्धतीचे विचार प्राध्यापक मार्शल यांनी या ठिकाणी मांडलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर पुढची व्याख्या लिओनेल रॉबिन्स यांनी केलेली आहे. लिओनेल रॉबिन्स यांनी दुर्मिळतेवर आधारित अर्थशास्त्राची व्याख्या केलेली आहे. लिओनेल रॉबिन्स हे आधुनिक अर्थशास्त्रज्ञ म्हणून यांना ओळखले जातात. या अर्थशास्त्रज्ञांनी 1932 अर्थशास्त्राचे स्वरूप आणि महत्त्व हा ग्रंथ प्रकाशित केला आहे. या ग्रंथामध्ये त्यांनी अर्थशास्त्र म्हणजे काय याचा अर्थ सांगितलेला आहे. त्याच पद्धतीने त्यांनी विविध आर्थिक संकल्पना आहेत, त्या आर्थिक संकल्पना देखील त्यांनी त्यामध्ये स्पष्ट केलेल्या आहेत. लिओनेल रॉबिन्स यांची व्याख्या प्रसिद्ध व्याख्या म्हणून ओळखली जाते, कारण त्यांनी जी व्याख्या सांगितलेली आहे ती व्याख्या मानवाचं वर्तन स्पष्ट करणारी आहे. त्यांच्या मते अमर्याद गरजा आणि मर्यादित परंतु दुर्मिळ व पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालताना करण्यात येणाऱ्या मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. अमर्याद गरजा आणि मर्यादित परंतु दुर्मिळ व पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालताना करण्यात येणाऱ्या मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र.
लिओनेल रॉबिन्स यांनी मानवाच्या गरजांसंदर्भात या ठिकाणी विचार मांडलेला दिसून येतो. त्यांनी दुर्मिळतेवर आधारित व्याख्या केलेली आहे. मानवाच्या गरजांचा जर विचार केला तर मानवाच्या गरजा या अमर्याद आहेत. मात्र मानवी गरजा पूर्ण करण्याची साधनं ही मर्यादित, दुर्मिळ आणि पर्यायी उपयोगाच्या आहेत. आणि त्यामुळे एकाच वेळी मानवाला आपल्या सर्व गरजा पूर्ण करता येत नाही. आणि त्यामुळे कोणत्या गरजा पूर्ण कराव्यात आणि कोणत्या गरजा नंतर पूर्ण कराव्यात या संदर्भातील निर्णय उपभोक्त्याला घ्यावा लागतो. आणि तो कसा घेतला जावा याचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जातो. उपभोक्त्याला आपल्या गरजा पूर्ण करत असताना गरजांचा प्राधान्यक्रम ठरवावा लागतो. यामध्ये जीवनावश्यक गरजा, सुखद गरजा आणि चैनीच्या गरजा या पद्धतीने उपभोक्ता आपला प्राधान्यक्रम ठरवतो आणि त्यानुसार आपल्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. सुरुवातीला व्यक्ती आपल्या जीवनावश्यक गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करते आणि जीवनावश्यक गरजा पूर्ण केल्यानंतर सुखद गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करते आणि शेवटी चैनीच्या गरजा पूर्ण करते. अशा पद्धतीने व्यक्ती क्रमाक्रमाने आपल्या गरजा पूर्ण करते. मात्र या गरजा पूर्ण करत असताना एकाच वेळी सर्व गरजा त्याला पूर्ण करता येत नाहीत. कारण गरजा पूर्ण करण्याचे जे साधन आहे हे मर्यादित आणि पर्यायी उपयोगाचे आहे. तर हे साधन म्हणजे पैसा आपण त्याला म्हणू शकतो की पैशाच्या माध्यमातून आपण आपल्या विविध गरजा पूर्ण करत असतो. मात्र पैसा हा मानवाकडे अपुरा असतो आणि अपुरा असल्या कारणाने एकाच वेळी व्यक्तीला सर्व गरजा पूर्ण करता येत नाही. उदाहरणार्थ समजा एखाद्या व्यक्तीकडे 100 रुपये आहेत आणि या 100 रुपयातून त्या व्यक्तीला घरामध्ये औषध आणायचं आहे आणि त्याच व्यक्तीला त्या 100 रुपयातून हॉटेलमध्ये जाऊन नाश्ता करायचा आहे. आता या व्यक्तीच्या 2 गरजा आहेत. आता या गरजा पूर्ण करताना त्या व्यक्तीला त्या गरजांचा प्राधान्यक्रम ठरवावा लागतो. प्रथमतः ही व्यक्ती यातील कोणती गरज जास्त महत्त्वाची आहे हे ठरवेल. तर यामध्ये व्यक्तीसाठी औषध आणणे आणि दुसरी गरज म्हणजे हॉटेलमध्ये जाऊन नाश्ता करणे अशा 2 प्रकारच्या गरजा या ठिकाणी केलेल्या आहेत. आणि या गरजा या ठिकाणी पूर्ण करत असताना व्यक्ती प्रथमतः आपली आजारी व्यक्तीसाठी लागणारे औषध आहे हे औषध आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी करते. म्हणजे त्याच्याकडे असणारे 100 रुपये आहेत, हे 100 रुपये ती व्यक्ती औषधावरती खर्च करते आणि त्यानंतर व्यक्ती आपली जी दुसरी गरज आहे ती दुसरी गरज पुढे ढकलते आणि ती गरज नंतर पूर्ण करण्यासारखी असते. आणि प्रथमतः आजारी व्यक्तीला औषध देणं खूप महत्त्वाचे ठरते आणि ते जर दिले नाही तर आजारी व्यक्ती दगावण्याची शक्यता असते. तर अशा पद्धतीने व्यक्ती आपल्या गरजा पूर्ण करत असताना गरजांचा प्राधान्यक्रम ठरवते आणि त्यानुसार या ठिकाणी आपल्या गरजा पूर्ण करत असते. आणि म्हणून लिओनेल रॉबिन्स यांनी दुर्मिळतेवरती ही व्याख्या मांडलेली आहे. कारण मानवाच्या गरजा या अमर्याद आहेत आणि ती गरजा पूर्ण करण्याची साधनंही दुर्मिळ आणि पर्यायी व मर्यादित आहेत. आणि म्हणून त्यांचा कसा वापर करावा आणि आपल्या गरजा पूर्ण कशा कराव्यात या संदर्भातील अभ्यास आहे अर्थशास्त्रामध्ये केला जातो. तर अशा पद्धतीने अर्थशास्त्र म्हणजे काय याचा अर्थ आणि त्याच्या व्याख्या आज आपण अभ्यासलेल्या आहेत.